काहीतरी अपथ्य केल्याशिवाय किंवा काहीतरी खाल्ल्याशिवाय आपल्या शरीरामध्ये दोष वाढत नसतात. याला म्हणतो आम्ही कार्यकारणवाद. कारण जर असेल तरच कार्य घडणार आहे. बी जमिनीत पेरलं तरच झाड उगवणार आहे. म्हणूनच आपण जो आहार विहार करत असतो तो जर कफकर असेल तर कफ वाढणार आहे, पित्तकर असेल तर पित्त वाढणार आहे, वातकर असेल तर वात वाढणार आहे. इट्स जस्ट सिंपल. त्यामुळे आपण जो आहार विहार करतोय तो योग्य आहे की नाही हे तपासलं गेलं पाहिजे. षड्रसात्मक आहार हा आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे. जर आपण कफकर आहार घेत असू तर आपल्या शरीरामध्ये कफ वाढणार आहे. मग हे कफाचे विकार कुठले? तर डोकं जड होतं, आळस येतो फार, मनाला काहीही करावंसं वाटत नाही, निश्चित पडून राहावंसं वाटतं. नंतर डोकं जड होतं सांगितलं होतं, डोळे जड होतात, सारखी झोप येते, छातीत कफ होतो, छातीत घरघर निर्माण होते कफाची. नंतर भूक व्यवस्थित लागत नाही, शरीर जड होतं. हे सगळे कफाचे विकार आहेत. दम्याचा विकार आहे, खोकल्याचा विकार आहे, हे सुद्धा विकार किंवा सर्दीचा विकार आहे, हे सुद्धा विकार कफाचे विकार म्हणून आम्ही गणत असतो. त्वचा पांढरट पडते, नंतर त्वचेवर एक टापसा येतो, त्वचा गार असते, हा पण एक कफाचा विकार आहे. मग अशा वेळी अशा कफाच्या विकारांना दूर जर करायचं असेल तर प्रत्येक विकाराची तशी औषधं वेगळीच आहेत. परंतु कफाच्या विरुद्ध जर आपण औषधं वापरली तर नक्कीच आपल्या शरीरामधला कफ कमी होऊन हे सगळे विकार आपल्याला कमी झालेले दिसतात. मग आपल्या घरामध्येच काही औषधं असतात. जिरे आहे, ओवा आहे, सुंठ आहे, हळद आहे, हिंग आहे. ही औषधं आपण कफग्न म्हणून वापरू शकतो. या जोडीला बाजरी ही उष्ण असते आणि कफ निर्माण करत नाही, ही सुद्धा आपण कफग्न म्हणून वापरू शकतो. बऱ्याच भाज्या पण अशा असतात ज्या उष्ण गुणाच्या असतात. शेवगा ही भाजीसुद्धा आपल्या शरीराला कफ कमी करण्यासाठी फार उपयोगी पडते. मगाशी सांगितलं सुंठ, जिरे, ओवा, हिंग, हळद ही जी औषधं आहेत ती चूर्ण स्वरूपात अर्धा किंवा एक चमचा जर तुम्ही सकाळी, दुपारी, रात्री गरम पाण्यावर घेतली तर तुमच्या शरीरातला कफ हळूहळू कमी व्हायला लागतो. या जोडीला मसाल्याचे पदार्थ पण असतात. दालचिनी आहे, तमालपत्र आहे, नंतर काळे मिरे आहे. ही औषधंसुद्धा आपण कफग्न किंवा कफ कमी करण्यासाठी वापरू शकतो. या मसाल्यांचा चूर्ण स्वरूपात वापर पाव चमचा सकाळी, दुपारी, रात्री केला, गरम पाण्यावर जर ही मसाल्याची चूर्ण घेतली तर आपल्या शरीरातला कफ खूप छान कमी होतो. तर छातीमध्ये कफ वाढला असेल, छाती डबडबली असेल कफाने, सारखा कफाचा खोकला येत असेल तर त्यासाठी दालचिनीच्या चूर्णाचा पाव चमचा, सुंठीच्या चूर्णाचा पाव चमचा जर गरम पाण्याबरोबर सकाळी संध्याकाळी घेतला तर छातीमधला कफ खूप छान कमी होतो. हे सगळे कफावरचे उपाय आहेत. हे करून पहा. तुमच्या पोटामधला, तुमच्या छातीमधला कफ कमी होऊन तुम्हाला छान बरं वाटेल.